नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी सूरज आंबरे यूट्यूबच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। बघा शिक्षक मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2026 च्या अनुषंगाने आता प्रेफरन्स लॉक झालेले आहे आणि पुढची प्रोसेस जी असणार आहे ती म्हणजे डीव्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन। त्या अनुषंगाने कोणती कागदपत्रे लागणार आहे, डीव्ही कधी होणार आहे, त्याचबरोबर शिक्षक पदी तुमची निवड कधी होणार आहे, त्या संदर्भातली जी निवड यादी जी आहे ती कधी लागणार आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। छोटासा व्हिडिओ आहे, शेवटपर्यंत नक्की बघा। बघा विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी आता प्रेफरन्स लॉक झालेला आहे। विदिन 4 ते 5 दिवसांचा कालावधी गेलेला आहे। आता तयारी आपल्याला करायची आहे ती म्हणजे कागदपत्र पडताळणीची म्हणजेच डीव्हीची। या अंतर्गत आपण जर व्यवस्थित संपूर्ण दस्तावेज जे आहेत, जे कागदपत्रे आहेत व्यवस्थित आपण जर या ठिकाणी संच करून जर ठेवला तर आपल्याला या ठिकाणी डीव्हीच्या वेळेस धावपळ होणार नाही। आतापासूनच आपण ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल, झेरॉक्स असेल, त्यासह समांतर आरक्षण कॅटेगरी आहे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट आणि ते या ठिकाणी फाईल व्यवस्थित करून ठेवायची आहे। त्यामुळे आपल्याला डीव्हीला ज्यावेळेस या ठिकाणी निवड यादी लागेल त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी धावपळ होणार नाही। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती कागदपत्रे लागणार आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपले मूळ ओरिजिनल कागदपत्रे आपल्याला लागणार आहे। त्यामध्ये बघा शैक्षणिक अर्हतेची सुद्धा कागदपत्रे आपल्याला या ठिकाणी सोबत ठेवायची आहे। त्याचबरोबर व्यावसायिक अर्हतेची जी आपली कागदपत्रे आहेत ती आपल्याला सोबत ठेवायची आहे। आणि त्याचबरोबर चौथा आहे सामाजिक आरक्षण किंवा समांतर आरक्षण, यासह ही महत्त्वाची कागदपत्रे जी आहेत त्याची आपल्याला ओरिजिनल कॉपी असेल, झेरॉक्स सेट असेल, त्यासह संपूर्ण डॉक्युमेंट्सची फाईल आपण रेडी ठेवायची आहे। त्यानंतर बघा मूळ ओळख आणि नोंदणीमध्ये या ठिकाणी कोणते डॉक्युमेंट्स येतात तर तुम्ही बघू शकता। या ठिकाणी बघा पवित्र पोर्टल शिक्षक भरती अंतर्गत या ठिकाणी नोंदणी केलेलं जे स्वप्रमाणपत्र आहे त्याची प्रत आपल्याला ठेवायची आहे की डिसेंबर मध्ये आपण जे काही सेल्फ रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याची एक प्रत आपल्याला सोबत ठेवायची आहे। त्याचबरोबर बघा ओळखपत्र म्हणून या ठिकाणी एक ओरिजिनल ओळखपत्र यापैकी आपल्याला आवश्यक आहे। त्यामध्ये आधार कार्ड आहे, पासपोर्ट आहे, पॅन कार्ड आहे, ड्रायव्हिंग लायसन्स आहे, यापैकी एक ओरिजिनल ओळखपत्र आपल्याकडे असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा वयाचा पुरावा प्रमाणित करण्यासाठी आपल्याकडे बघा जन्म प्रमाणपत्र हवा आहे किंवा जन्म प्रमाणपत्र जर नसेल तर आपल्याला शाळा सोडल्याचा दाखला आपल्याकडे असणे आवश्यक आहे। झेरॉक्स कॉपी सुद्धा आपल्याला चालणार आहे। त्यानंतर बघा महाराष्ट्राचे रहिवासी असल्याचा या ठिकाणी डोमासाईल प्रमाणपत्र या ठिकाणी आपल्याकडे असणे आवश्यक आहे। सर्व विद्यार्थ्यांकडे हे डोमासाईल प्रमाणपत्र असेलच। आणि त्याचबरोबर बघा सीमा भागातील 865 जी गावे आहेत त्यांना या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये ओपन मधून कॅटेगरीच्या निहाय आपल्याला जागा मिळणार आहे, म्हणून त्यांच्याकडे या ठिकाणी बघा स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला त्यांच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र म्हणजे आपल्याला या ठिकाणी तुम्ही मॅरिड असाल तर 2 अपत्य असणार या ठिकाणी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक आहे। ज्या शिक्षक मित्रांना 2 पेक्षा जास्त अपत्य आहेत, जुळे किंवा तिळ चालू शकतं, परंतु 3 अपत्य जर आपल्याला या ठिकाणी असेल तर आपल्याला या ठिकाणी डीव्ही मध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो। म्हणून लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र जे आहेत त्याची सुद्धा पीडीएफ व्यवस्थित तुम्ही या ठिकाणी फिल करून ठेवायची आहे। त्यानंतर बघा या ठिकाणी जर कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस महत्त्वाच्या तारखा लक्षात घ्यायच्या आहे। त्यामध्ये बघा 14 मे 2025 ला जी तारीख ही आहे, ही या ठिकाणी टेट एक्झाम जी आपली झाली 2025 ला त्या अप्लाय करण्याची या ठिकाणी शेवटची तारीख होती। त्या तारखेच्या अनुषंगाने बघा आपल्याकडे अंतिम मुदतीची तारीख होती। या मुदतीच्या आधीचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे टीईटी असेल, त्यानंतर सीटीटी असेल, त्यानंतर डीएड असेल, बीएड असेल, या संदर्भात आपल्याला डॉक्युमेंट्स असणे आवश्यक आहे। त्यानंतर बघा ईडब्ल्यूएस आणि एनसीएल डोमासाईल हे जे प्रमाणपत्र जे आहेत ते या तारखेच्या नंतरची जरी असेल तरी आपल्याला चालणार आहे। त्यानंतर बघा टीईटी आणि सीटीटी परीक्षे संदर्भात तारीख लक्षात घ्यायची आहे। बघा ज्या विद्यार्थ्यांना कॅटेगरीचा लाभ घ्यायचा आहे, टीईटी मध्ये बघा कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 82 मार्क्स आणि ओपनच्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी 90 मार्क्स आवश्यक असतात। आणि जे विद्यार्थी या ठिकाणी कॅटेगरी मधून आपले शिक्षक मित्र किंवा शिक्षक बांधव जे आहेत ते कॅटेगरी मधून पास आहेत त्यांच्याकडे बघा ती टीईटी आणि सीटीटी परीक्षा ज्यावेळेस तुम्ही पात्र झालात त्याच्या आधीच तुमच्याकडे या ठिकाणी एनसीएल प्रमाणपत्र असणे आवश्यक असणार आहे आणि कास्ट सर्टिफिकेट असणे आवश्यक असणार आहे। त्या दृष्टीने संपूर्ण माहिती तुम्ही व्यवस्थित नोट डाऊन करायची आहे। त्यानंतर बघा जे विद्यार्थी डीएड आणि बीएड ला होते टेट एक्झामच्या वेळेस बघा त्यांना या ठिकाणी रिझल्ट त्यांचा लेट लागलेला आहे, म्हणजे टेट एक्झाम नंतर रिझल्ट लागलेला आहे। ॲपियरचे जे स्टुडंट होते त्यांना या ठिकाणी सवलत दिली होती आणि त्यांना या ठिकाणी बघा डीएड आणि बीएड ॲपियर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी
व्यावसायिक पात्रतेची अंतिम मुदत जी आहे ती 25 सप्टेंबर असणार आहे बघा. म्हणजे जे विद्यार्थी टेट एक्झामच्या वेळेस या ठिकाणी डीएड सेकंड इयरला होते त्यांचा या ठिकाणी रिझल्ट नंतर लागलेला आहे, म्हणून त्यांची व्यावसायिक पात्रता जी आहे ती या ठिकाणी 25 सप्टेंबर असणार आहे. त्यानंतर बघा आपण व्यावसायिक अर्हता जर लक्षात घेतली, या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांचा डीएड झालेला आहे किंवा डीटीएड झालेला आहे, डीएलएड झालेला आहे, त्यांनी त्यांची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र हे ओरिजिनल आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांचं बीएड किंवा बीएलएड झालेला आहे त्या विद्यार्थ्यांचे सुद्धा गुणपत्रक आणि प्रमाणपत्र ह्या डीबीच्या वेळेस आपल्याला आवश्यक असणार आहे. त्यानंतर बघा तिसरी महत्वाची या ठिकाणी डॉक्युमेंट्स जे आहे एमएससीआयटी सर्टिफिकेट. आता ज्या विद्यार्थ्यांकडे एमएससीआयटी सर्टिफिकेट नाहीये त्यांना या ठिकाणी मुदत दिली जाते, त्या मुदतीमध्ये त्यांना हे एमएससीआयटी सर्टिफिकेट सबमिट करायचं असतं. आता नसेल तर आवश्यकता नाहीये, परंतु जर तुमचा कोर्स कंप्लीट झालेला असेल तर मात्र हे सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्या सेंटरवर जाऊन या ठिकाणी तुम्ही कलेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर बघा पात्रता आणि चाचणी मॅट्रिक संदर्भामध्ये बघा टेट, टीईटी आणि सीटीटी संदर्भात कोणते डॉक्युमेंट्स आवश्यक आहेत आपण जर बघितलं तर बघा शिक्षक अभियंता आणि बुद्धिमत्ता चाचणी DIITचे गुणपत्रक जे आहे आपलं जे ऑनलाईन आपलं या ठिकाणी रिझल्ट लागलेला होता ते गुणपत्रक आवश्यक आहे. किंवा गुणपत्रक नसेल तर यादीमध्ये आपलं जे नाव आहे ती नाव आलं होतं बघा, ज्या यादी लागली होती आपली त्या यादीची या ठिकाणी प्रत जरी आपल्याकडे असेल तरी सुद्धा चालणार आहे. त्यानंतर बघा 1ली ते 5वी साठी बघा टीईटी पेपर 1 पास आहे त्यांच्याकडे ते रिझल्ट किंवा प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर सीटीटी पेपर 1 या ठिकाणी बघा डिजी लॉकरवर तुम्हाला या ठिकाणी सर्टिफिकेट जे आहे ते तुमच्या आधार कार्डने लॉग इन करून तुम्हाला डिजी लॉकरवर उपलब्ध होईल, जे विद्यार्थी किंवा जे शिक्षक मित्र सीटीटी एक्झाम पास आहे त्यांच्यासाठी. त्यानंतर बघा टीईटी पेपर 2 चे प्रमाणपत्र, जर तुम्ही पेपर 2 पास असाल तर त्याचं प्रमाणपत्र आवश्यक आहे. त्यानंतर जे शिक्षक मित्र सीटीटी पेपर 2 पास असेल तर त्यांचं सुद्धा या ठिकाणी प्रमाणपत्र डिजी लॉकरवरून तुम्ही काढून घ्यायचं आहे. जर त्या संदर्भात काही इश्यू असेल तर आत्ताच शिक्षण अधिकारी ऑफिसला जाऊन तुम्ही त्या ठिकाणी अप्लाय करायचं आहे आणि आत्ताच हे जे डीबी साठी आवश्यक असणारे डॉक्युमेंट्स तुम्ही सोबत ठेवायचे आहे. त्यानंतर बघा सामाजिक आरक्षण जे आहे, तुम्ही जर मागासवर्गीय असाल कॅटेगरी मधून असाल तर तुम्हाला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट जे आहे ते अनिवार्य असणार आहे बघा, ओरिजिनल आवश्यक असणार आहे, कारण डीबीच्या वेळेस सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट्स जे आहे ते चेक करत असतात. त्यानंतर बघा एसटी कॅटेगरीच्या शिक्षक बांधवांसाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असणार आहे, फक्त एसटी कॅटेगरीच्या शिक्षक बांधवांसाठी. आणि इतर कॅटेगरी मधून जे आहे बघा या ठिकाणी बघा एससी आणि एसटी वगळून या ठिकाणी ओबीसी असेल, एसबीसी असेल, त्यानंतर बघा एससीबीसी असेल, एनटी असेल, यांच्यासाठी बघा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट जे आहे ते या ठिकाणी आवश्यक असणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. त्यानंतर बघा समांतर आणि विशेष आरक्षण न्याय जर आपण जर बघितलं तर कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे बघा. जे शिक्षक मित्र अपंग आहेत त्यांना अपंगत्वाचा दाखला लागणार आहे बघा. संगणकीय प्रणाली मार्फत वितरित होणारा 40% दिव्यांग असलेला हा दाखला जो आहे दिव्यांग बांधवांना आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर जे शिक्षक मित्र माजी सैनिक आहेत बघा ते स्वतः या ठिकाणी आरक्षणामध्ये असणार आहे. माजी सैनिक असणाऱ्या शिक्षक बांधवांसाठी तो अधिकृत दाखला जो आहे तो आवश्यक असणार आहे. त्याचबरोबर बघा जे शिक्षक मित्र खेळाडू या समांतर आरक्षणामध्ये आहे, विभागीय क्रीडा उपसंचालक पडताळणी अहवाल त्यांना या ठिकाणी सादर करावा लागणार आहे. प्रस्ताव दाखल केल्याचा या ठिकाणी पोच पावती सुद्धा त्यांना या ठिकाणी चालणार आहे. त्यानंतर बघा जे शिक्षक बांधव प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना या ठिकाणी प्रकल्पग्रस्त असल्याचा अधिकृत दाखला आवश्यक असणार आहे, त्याची या ठिकाणी कॉपी तुम्हाला या ठिकाणी सबमिट करावी लागणार आहे. त्यानंतर जे शिक्षक बांधव जे आहेत ते भूकंपग्रस्त असणार आहे किंवा त्यांना समांतर आरक्षणाचा लाभ घ्यायचा आहे, त्यांना मात्र या ठिकाणी भूकंपग्रस्त असल्याचा अधिकृत दाखला जो आहे तो जे प्राधिकरण आहे त्यांनी दिलेला तो दाखला त्यांना या ठिकाणी डीबीच्या वेळेस आवश्यक असणार आहे. हे महत्वाचे आरक्षण न्याय डॉक्युमेंट्स होते बघा. त्यानंतर बघा जे विद्यार्थ्यांनी अनाथ आहेत, ज्यांना अनाथ या समांतर आरक्षणातून त्यांनी अप्लाय केलेलं आहे त्यांना या ठिकाणी अनाथ असल्याचं प्रमाणपत्र सबमिट करायचं आहे. त्याचबरोबर आत्महत्याग्रस्त शेतकरी पाल्य असल्याचं या ठिकाणी जर समांतर आरक्षणाचा शिक्षक बांधवांना जर लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी या ठिकाणी ते अधिकृत प्रमाणपत्र जे आहे ते या ठिकाणी डीबीच्या वेळेस सोबत ठेवायचं आहे. त्यानंतर बघा अंशकालीन कर्मचारी सक्षम प्राधिकरण तहसीलदार यांचे या ठिकाणी प्रमाणपत्र आवश्यक असणार आहे की ज्यांनी या ठिकाणी गव्हर्नमेंटमध्ये कॉन्ट्रॅक्ट बेसवर किंवा अंशकालीन काही सर्व्हिस किंवा सेवा दिलेली आहे त्यांना हे प्रमाणपत्र मिळत असतं. त्यानंतर बघा जे जनगणना कर्मचारी आहेत बघा, निवडणूक जनगणना कर्मचारी 1991 ची जनगणना
किंवा 1994 निवडणूक कर्मचारी असल्याचे प्रमाणपत्र जर या निहाय तुम्हाला जर आरक्षणाचा लाभ घ्यायचा असेल तर हे प्रमाणपत्र तुमच्याकडे ओरिजिनल असणे आवश्यक असणार आहे। हे महत्त्वाचे विशेष आरक्षणासंदर्भात कागदपत्र होती बघा। अशा पद्धतीने मूळ प्रती आपण या ठिकाणी व्यवस्थित फाईल करून ठेवायची आहे। तुमची फाईल आणि तुमची पडताळणी झालेली यासह तुम्ही पूर्ण तयारी करायची आहे परिपूर्ण अशी। आणि त्याचबरोबर बघा अटेस्टेड कॉपी सुद्धा आपल्याला ठेवायची आहे डीबीच्या वेळेस। सर्व मूळ कागदपत्रांच्या स्पष्ट झेरॉक्स काढून त्यावर स्वतःची स्वाक्षरी म्हणजे सेल्फ अटेस्टेड असलेले डॉक्युमेंट्स जे आहे ते आपण आपल्याकडे सेव्ह ठेवायचे आहे। ही अंतिम चेकलिस्ट होती बघा। तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2023 ला जी पवित्र पोर्टल अंतर्गत पदभरती झाली त्याची या ठिकाणी कागदपत्रांचा तपशील आपल्याकडे आहे, तुम्ही चेक करू शकता। या ठिकाणी डेट जी आहे ती 12/2/2023 आहे, परंतु आताची डेट जी आहे ती तुम्ही चेक करू शकता 14 मे 2025 असणार आहे। म्हणून हे संपूर्ण डॉक्युमेंटची लिस्ट जी आहे ती तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाईल। त्या संदर्भात तुम्ही व्यवस्थित सिक्वेन्स वाईज ही अशी जी चेकलिस्ट आहे ती बनवायची आहे। ओरिजिनल डॉक्युमेंट्स असेल, सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स असेल त्याची सिक्वेन्स लावून या ठिकाणी तुम्ही डीबी साठी रेडी राहायचं आहे। त्यामध्ये बघा तुम्ही पवित्र पोर्टल अंतर्गत स्वप्रमाणपत्राची प्रत या ठिकाणी दिलेली आहे। त्यानंतर बघा 10वीचे गुणपत्रक, 10वीचे प्रमाणपत्र, 12वीचे गुणपत्रक, 12वीचे प्रमाणपत्र, त्यानंतर ज्या शिक्षक मित्रांचं या ठिकाणी ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्यांचं गुणपत्रक, त्यानंतर बघा ग्रॅज्युएशनचं प्रमाणपत्र, जर तुमचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं असेल तर त्याचं गुणपत्रक आणि प्रमाणपत्र, त्याचबरोबर व्यावसायिक अर्थता जी आहे ती या ठिकाणी बघा 25 सप्टेंबर 2025च्या आधीची पाहिजे आहे। त्यामध्ये बघा डीएड असेल, बीएड असेल त्याचं गुणपत्रक किंवा प्रमाणपत्र, त्यानंतर बघा MSCIT प्रमाणपत्र, त्यानंतर टीईटी पेपर 1, सीटीटी पेपर 1, टीईटी पेपर 2, सीटीटी पेपर 1, टीईटी पेपर 2 या संदर्भामध्ये तुम्ही ज्या परीक्षामध्ये तुम्ही उत्तीर्ण आहात त्या उत्तीर्ण असणारे जे तुमचं रिझल्ट आहे किंवा प्रमाणपत्र आहे त्याची या ठिकाणी ओरिजिनल प्रत आणि झेरॉक्स प्रत सुद्धा आवश्यक असणार आहे। त्यानंतर बघा टेट एक्झाम जी झाली 2025 ला त्या टेट एक्झामची या ठिकाणी रिझल्ट कॉपी किंवा जी गुणवत्ता यादी आहे त्या संदर्भातली अधिकृत पीडीएफ किंवा त्याची ओरिजिनल जो पीडीएफ जी आहे तिची ओरिजिनल झेरॉक्स जी आहे ती तुमच्याकडे आवश्यक असणार आहे। अशा पद्धतीने हे महत्त्वाचे शैक्षणिक आणि व्यावसायिक संदर्भातले महत्त्वाची कागदपत्र होती। त्यामध्ये बघा तुम्ही बघू शकता शैक्षणिक कागदपत्र जी आहे ती 14 मे 2025 पर्यंतची आवश्यक असणार आहे आणि व्यावसायिक अर्थाची कागदपत्र जी आहे ती 25 सप्टेंबर 2025च्या आधीची असणे आवश्यक असणार आहे। आणि टीईटी संदर्भामध्ये आणि सीटीटी संदर्भामध्ये, टेट संदर्भामध्ये संपूर्ण डॉक्युमेंट्स जे आहेत ते बघा 14 मे 2025च्या आधी तुम्ही टीईटी आणि सीटीटी एक्झाम उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे आणि तेच या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट सोबत ठेवायची आहे। त्यानंतर जर तुम्ही या ठिकाणी टीईटी आणि सीटीटी पास झाला असाल तर मात्र ते डॉक्युमेंट्स आता या भरतीमध्ये नाही तर पुढच्या भरतीमध्ये आपल्याला उपयोगी पडणार आहे। त्यानंतर बघा इतर कागदपत्र जर बघितले आपण कास्ट सर्टिफिकेट असेल, त्यानंतर एससी कॅटेगरीसाठी बघा कास्ट व्हॅलिडिटी असेल, नॉन क्रिमिनल जे प्रमाणपत्र आहे ते तुम्ही या ठिकाणी 2025 ते 26 या शैक्षणिक वर्षाचं जरी असेल तरी चालेल, म्हणजे 31 मार्च 2026 ला तुमचं नॉन क्रिमिनल या ठिकाणी जर तुमचं या ठिकाणी व्हॅलिड तिथपर्यंत जरी असेल तरी सुद्धा चालणार आहे। म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणे आवश्यक असणार आहे। त्याचबरोबर बघा लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, जन्म प्रमाणपत्र या अनुषंगाने हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स असणार आहे। त्यानंतर बघा महाराष्ट्राचे रहिवासी असलेले डोमासाईल, आधार कार्ड, त्यानंतर अपंगत्वाचा दाखला, माजी सैनिक असेल, खेळाडू प्रमाणपत्र, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अनाथ, त्यानंतर आत्महत्याग्रस्त पालकांचे पाल्य, त्याचबरोबर जनगणना कर्मचारी बघा 91-94 निवडणूक कर्मचारी प्रमाणपत्र, अंशकालीन शिक्षक बांधव जे असतील त्यांच्यासाठी या ठिकाणी ते संबंधित प्रमाणपत्र, त्यानंतर विवाहानंतर नावात जर बदल असेल तर तुम्ही गॅझेट प्रमाणपत्र या ठिकाणी सबमिट करायचं आहे। ते गॅझेट प्रमाणपत्र तुम्ही आता जरी काढलं तरी या ठिकाणी चालणार आहे। त्यानंतर बघा हमीपत्र लागणार आहे की जे सर्व दस्तावेज जे आहे ते सर्व तुमचे डॉक्युमेंट्स आहे ते वैध आहे या संदर्भातलं हमीपत्र तुमच्याकडून लिहून घेतलं जाणार आहे, त्याची पीडीएफ तुम्हाला मिळून जाईल। अशा पद्धतीने हे महत्त्वाचे डॉक्युमेंट्स होते आणि या डॉक्युमेंटची लिस्ट तुमच्या समोर आहे। व्यवस्थित सर्वांनी डॉक्युमेंट्स ओरिजिनल असेल, सेल्फ अटेस्टेड असेल, संपूर्ण बंच रेडी ठेवायचा आहे, कारण ज्यावेळेस निवड यादी लागेल, निवड यादी ही पुढल्या आठवड्यात लागणार आहे। त्याचबरोबर निवड यादी लागल्यानंतर 5 ते 6 दिवसामध्ये आपला डीबी होऊन आपल्या ऑर्डर निघणार आहे। म्हणून ही संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती पुढच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबरमध्ये या ठिकाणी कंप्लीट होणार आहे। म्हणून सर्वांनी आता तयारीत राहायचं आहे
आपल्याकडे एक 8च दिवसाचा कालावधी असणार आहे की निवड यादी जर लागली तर पुढच्या 3 ते 4 दिवसामध्ये डीबी होणार आहे. म्हणून ही संपूर्ण चेकलिस्ट जी आहे ती सर्वांनी व्यवस्थित नोट डाऊन करायची आहे आणि जर 2025च्या अनुषंगाने संपूर्ण ही चेकलिस्ट असणार आहे. यामध्ये बघा 2023ला जे डॉक्युमेंट्स होते तेच डॉक्युमेंटची सिक्वेन्स आणि तशाच पद्धतीचे डॉक्युमेंट्स टेट एक्झाम 2025ला पवित्र पोर्टल अंतर्गत आता जी पदभरती होणार आहे त्यासाठी आवश्यक असणार आहे. अत्यंत महत्त्वाची ही माहिती होती बघा. आपले ज्या बांधवांनी शिक्षक मित्रांनी या ठिकाणी प्रेफरन्स लॉक केलेला आहे त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि त्याचबरोबर बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला डीबी कोण करणार आहे. ज्या विद्यार्थ्यांचं झेडपी साठी सिलेक्शन होणार आहे त्या झेडपीचे सीईओ बघा अध्यक्ष असतात आणि शिक्षण अधिकारी जे आहे ते सदस्य असतात. त्यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी आपला डीबी होत असतो. ज्या विद्यार्थ्यांचे या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यू मध्ये महानगरपालिकेला सिलेक्शन होईल त्यांचे महानगरपालिका आयुक्त हे अध्यक्ष असतात आणि इतर प्रशासकीय अधिकारी जे आहेत ते सचिव असतात. त्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपला डीबी होत असतो. त्यानंतर बघा नगर परिषद किंवा नगरपंचायत असेल या शाळांमध्ये जर आपण आपली नियुक्ती झाली तर तेथील मुख्याधिकारी असेल आणि प्रशासकीय अधिकारी असेल यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनामध्ये आपला डीबी होत असतो. म्हणून हे सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. पुढच्याच आठवड्यामध्ये या ठिकाणी विदाउट इंटरव्ह्यूची यादी लागणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांचं या ठिकाणी झेडपी असेल महानगरपालिका असेल नगरपालिका नगरपंचायत असेल यामध्ये सिलेक्शन होणार आहे त्यांना या ठिकाणी या मुख्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामध्ये डीबी प्रोसेस कंप्लीट करायची आहे. म्हणून ही माहिती सुद्धा अत्यंत महत्त्वाची आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्षात घ्यायची आहे. त्यानंतर बघा जे विद्यार्थी ऑलरेडी आता टीईटीची तयारी करत आहेत किंवा आपले बांधव असतील मित्र असतील ज्यांना आता सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे टीईटी ही परीक्षा कंपल्सरी केलेली आहे आणि अशा बांधवांपर्यंत ही माहिती नक्की पोहोचवा. बघा शिक्षक पात्रता परीक्षा गुरुवर्य 1.0 बॅच आपल्याकडे सुरू आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही या नंबरवर संपर्क करू शकता आणि ऍडमिशन घेऊ शकता. बघा ज्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी कॅटेगरीमधून पास आहेत 82 मार्क्स आहे तर त्यांना या ठिकाणी 90+ मार्क्स मिळवण्यासाठी मोठी संधी असणार आहे बघा टीईटीच्या माध्यमातून. त्याचबरोबर सीटीटी एक्झाम सुद्धा आता 6 सप्टेंबरला असणार आहे. सर्वांनी चांगली तयारी केलेली आहे. टीईटी एक्झाम सीटीटी एक्झाम ही पात्रता परीक्षा आहे आणि पुढची जी आपली टेट एक्झाम होणार आहे 2027-28ला त्या अनुषंगाने आतापासून जर आपण तयारी केली ही पात्रता परीक्षा जर आपण व्यवस्थित पास झालो आणि टेट एक्झाम जर आपण दिली तर पुढच्या येणाऱ्या 2 वर्षानंतर जी शिक्षक भरती येणार आहे त्यामध्ये आपण नक्कीच पात्र असू. अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ लाईक आणि शेअर नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.